मग चल ना, मग कचरा गोळा करायचा नाही का तुला? तुझं काय काम आहे? कचरा गोळा करायचा की नाही? हा, चल कचरा गोळा कर, चल. मी सोबत येतो ना. घंटा गाडीची गाड्या आल्या आहे. कचरा असला तर द्या. काय फोन पे ने पैसे दिलेले आहेत, फोन रेकॉर्डिंग आहेत, त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी सांगितलं तर ह्याने कारवाई करणार आहे. 2024 ते 2025 दरम्यान नगरपालिकेत सेफ्टी टँकच्या नावाखाली फक्त 10,000 रुपये जमा आहेत. त्या सेफ्टी टँकच्या सफाईच्या कारणावरून डिझेल उचलले जवळपास 2-4 लाख रुपये. घंटा गाडीची गाड्या आल्या आहे. कचरा असला तर द्या. हलगी लावल्यानंतर आणि उपाध्यक्ष साहेबांचा फोन येत आहे की बाबा तुम्ही असं का करायला, सोशल मीडियासाठी प्रसिद्धीसाठी तुम्ही काम करायला. अरे जे अडचण आहे ते ओळखून घ्यायला तयार नाही. आणि लेखी तक्रार केल्या, पंचनामा केला ना. घंटा गाडीची गाड्या आल्या आहे. कचरा असला तर द्या. हॉर्न किंवा भोंगा नसलेल्या घंटागाड्या, कर्मचाऱ्यांविना फिरणारी कचरा व्यवस्था आणि कागदावर सुरू असलेली चौकशी. उमरग्यात स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ समस्या राहिलेला नाही, तर तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह ठरतोय. आणि या सगळ्यात हलगीच्या तालावर झालेल्या एका उपक्रमाने संपूर्ण व्यवस्थेचं वास्तव समोर आणलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश देऊनही जमिनीवर परिस्थिती जैसे थे. मग जबाबदार कोण? बघा, उंबरगा नगरपालिकेअंतर्गत स्वच्छतेसाठी जे घंटागाड्या उपलब्ध आहेत, त्या घंटागाड्यांना किंवा हॉर्न नाही आणि बऱ्याच ठिकाणी स्वच्छता कर्मचारी पण नाहीत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील दगडे यांचा होतोय. सध्याला सुशील दगडे यांच्या प्रभागामध्ये घंटागाडी आलेली आहे. भोंगा नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील दगडे यांनी एक अनोखा आगळा वेगळा विरोध दर्शवत आहेत, जेणेकरून उमरगा शहरातील जे नागरिक आहेत त्यांचं जे कचरा व्यवस्थापनासाठी जे वेगवेगळ्या अडचणींना फेस करावं लागतं, सामोरं जावं लागतं. नेमकं हलगीच्या नादामध्ये आता कचरा संकलन करण्याचं काम दगडे यांच्याकडून होत आहे. घंटा गाडीची गाड्या आल्या आहे. कचरा असला तर द्या. उमरगा नगर परिषदेमधील स्वच्छता व्यवस्थेची अवस्था खालावत चालली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील दळगडे यांच्याकडून वारंवार होतोय. हलगीच्या नादामध्ये कचरा संकलन करताना चांगली संकल्पना ना. आता भोंगा बंद आहे म्हणलं तर मी एक या प्रभागातला नागरिक आहे, मला एक कल्पना सुचली की बाबा लोकांना कळावं कसं, निदान हलगी लावून तर सांगावं आपण की बाबा गाडी आल्या कचरा टाका म्हणून. आणि प्रभागामध्ये कचरा घरात जमा झाल्यानंतर कुणाला सांगणार आहेत? एक तर स्थानिक नगरसेवकाला सांगणार आहेत, नाही तर कर्मचारीला, नाही तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला सांगणार आहेत. ह्याच्या पलीकडे कोणाला सांगणार आहेत? मग हे करताना तुम्हाला काय अडचणीनं सामोरं जावं लागलं? अडचणी काय, आता ते मागे उपाध्यक्षाने शब्द दिले होते की बाबा मी मागे पंचनामा 10 दिवसाखाली पंचनामा केला होता की भोंगा बंद आहे. मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यावर तात्काळ ऍक्शन घेऊ म्हणले होते. त्यावेळेस मी उपाध्यक्ष साहेबांचा मला फोन आला की का प्रकार चालू आहे. मी त्यांना अडचण सांगितलं. त्याच्यानंतर आता जर हलगी लावल्यानंतर आणि उपाध्यक्ष साहेबांचा फोन येत आहे की बाबा तुम्ही असं का करायला, सोशल मीडियासाठी प्रसिद्धीसाठी तुम्ही काम करायला. अरे जे अडचण आहे ते ओळखून घ्यायला तयार नाहीत. आणि आमचे अध्यक्ष साहेब तर निवळ भोळे आहेत, नगराध्यक्ष साहेब. त्यांचा स्वभाव एकदम गरीब भोळा आहे. त्यांनी कोणाला जास्त असं वचक म्हणजे दंडात्मक कारवाई करत नाहीत. त्याचा गैरफायदा कर्मचारी घेऊ लागले. आता मी विरोधामध्ये आहे, पण माननीय नगराध्यक्ष साहेबांचं कधी मला असं वाटलं नाही की हे मेंबर म्हणा काय म्हणा विरोधात आहेत. त्यांनी कधीही सहकार्याची भावना केलेत, सहकार्याची आपल्या बाजूला कधीही मदत केलेली आहेत. पण त्यांचा भोळापणा आणि आक्रमक भूमिका न घ्यायचं ह्याचा फायदा कर्मचारी घेत आहे. घंटागाड्यांना हॉर्न तथा भोंगा नाही, अनेक ठिकाणी गाडीसोबत कर्मचारीही नसतात, असा आरोप त्यांनी केलाय. यामुळे कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झालेत. शहरातील महिला नागरिक घरातील कचरा उघड्यावर टाकत आहेत. तोच कचरा पुन्हा नाल्यात साचतो. परिणामी नाल्या कोंडणे, पुन्हा घाणीचं साम्राज्य आणि त्यातून रोगराई.
या सगळ्या प्रकाराबाबत केवळ तक्रारीच नाहीत तर लेखी पुरावेही समोर आलेत. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं या पत्रातून स्पष्ट होतंय. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झाल्याचं चित्र दिसत नाही. तुला येत नाही कुठं म्हणून. मग चल ना, मग कचरा गोळा करायचा नाही का तुला? तुझं काय काम आहे? कचरा गोळा करायचा की नाही? हा, चल कचरा गोळा कर. चल, मी सोबत येतो ना. चल, काय अडचण आहे? कुणाचा फोन आला का तुला? कुणाचा फोन आला का? कुणाचा दबाव आहे का तुला? हा, चल ना मग. चल, चालू कर गाडी. चल चल, आज कर. आपलं काम आहे कचरा गोळा करायचा. आज काय करायचं? तुझा भोंगा बांधा म्हणून मी हलगी लावला आणि गोळा करू आपल्या प्रभागातला कचरा. काय अडचण आहे? हो मरते, काय अडचण आहे तुम्हाला? हलगी लावून कॅमेरा करायचा. अहो, हलगी कशामुळे लावलंय? आता ते बंद आहे माझी बंद आहे ना. लोकांना नाही तर तुम्ही आरडा. चला तुम्हीच म्हणलं गाडी वाटवून द्या म्हणलं. मी पहिले गाडी गाडी वाट लावून वाटवून जाऊन कचरा तुमच्या जबानीच्या पुढे गेलो का आम्ही गाडी वाट लावून द्या म्हणलं. भोंगा बंद असल्या गाडी वाट लावते आपण लोक. तुम्हाला आपण मला काय विचारायचं आहे, गाडी पण तुम्ही फोन करून मागून घेता का? म्हणजे गाडी येत नाही इकडं, आम्ही फोन करून मागे लावा लागतंय. मग गाडी पाठवतो का? हा. होय? दुसरी गाडी आणजा, भोंगाची गाडी आणजा. ती गाडी होती जाते दुसरी गाडी आण. बरं, आपण फोन नाही केला तर इकडे गाडी पाठवत नाही का? वाटवता हो साहेब. मग आता तुम्हीच बोलला ना, तुम्ही फोन केल्यावर गाडी पाठवून द्या. नाही नाही नाही, आम्ही गाडी कंटिन्यू सांगितलं. मला कुठली बी तक्रार पार तर कडपासून आहे. कडपासून ते पार ह्या कडपा तरी याला उशीर होतेच साहेब. म्हणजे फोन केल्यानंतर तुम्ही स्वच्छता कर्मचारी गाडी फोन पाठवून करायचं पहिले त्यानं फोन कसं कर पटाव ना. त्या गाडीला भोंगाच नाही. त्या गाडीला भोंगा बंद बाहेर निघाले मग. ते गाडी दुसरी गाडी ते भोंगाची गाडी वाट लावून द्या. ते गाडी जाऊ द्या तिकडे. ते भोंगा ते गाडी हे गाडी राहू देतच. ते दुसरी गाडी वाट लावून द्या. हा, मग दुसरी गाडी वाट लावा पहिलं. किती आहेत एकूण घंटा गाडी किती आहेत? घंटा गाड्या मग 10-12 आहेत. 12 आहेत. 10 आहेत का 12 आहेत? 12 आहेत. 2 बारकी आहेत की. बरं. आता त्या पतंगा दवाखान्यापासून यायला इथपात्र यायला उशीर होते साहेब. नाही, उमरगा शहर आपलं खूप मोठं आहे. स्वच्छतेसाठी आता तर 2 दिवस झाला नियोजन चालू केलं तुमचं गटारीचं हेटाचं त्याचं ना. आता ते अजून 2 दिवस नाही मरती. तर नगरपालिका प्रशासक काळामध्ये तर घंटा गाडीच नव्हते. बंद होते. रेकॉर्डला दाखवतो तुम्ही. बंद होते. कुजून खाल्ले होते. कुजून आम्ही ऍक्शन घेतल्यानंतर दुरुस्त केले आणि रोडवर आणले गाड्या. आणि ते बी असे भोंगे बंद. याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील दळगडे यांनी अनोखा मार्ग निवडला. हलगीच्या नादात घंटागाडीचं स्वागत करत स्वतः घराघरात जाऊन कचरा संकलन करत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तुमचं नाव काय? काय नेमकं गाडीला भोंगा नाही, हे कर्मचारी पण कमी आहेत, काय अडचणी काय आहेत? वायरिंग मध्ये फॉल्ट आहे, ते बंद पडले. किती दिवस? एकाच गाडीला वायरिंगचा फॉल्ट आहे का? ते काय जुनं आहे ते बंद घातलेलं आहे. कोण करताय मेंटेनन्स? कोणाकडे गाड्यांचं मेंटेनन्स कोणाकडे आहे काय माहिती. तुम्हाला काहीच माहिती नाही? मी नवीन आहे. असं कालपासून आलात का आजपासून आलात कामावर? झाले 2-3 2-3 महिने झाले, याचा अर्थ नवीन आहे म्हणतात. आपण मागे पंचनामा केलतो की नाही? आपण काय नेमकं हे स्वच्छतेच्या नावावर चाललंय काय? वारंवार यांना ताकीद दिला की गाडीचं भोंगा चालू करा. लोकांना गाडीचं आलेले काय लक्षात देणं गेलंय. हं, ते कचरा लोक कसं आणून टाकावं. आता गाडी आपल्या समजा आपल्या घरासमोर चालल्या, हं, आपल्याला कसं कळणार आहे गाडी आली म्हणून? हं, हं. कळणार आहे का? भोंगा वाजल्यावर कळणार आहे की बाबा कचरा गाडी आल्या, आपण घरातला कचरा बाहेर टाकाव. असं किती दिवस चालणार आहे? बरं, एकूण म्हणजे उमरगा स्वच्छतेसाठी पूर्ण शहर किती घंटा गाडी आहेत? टोटल 11 का 12 गाड्या आहेत. 11 का 12 नेमकं किती आहेत? आता म्हणजे 11-12च्या दरम्यान गाड्या आहेत. बरं, मग हे 11 गाड्यावर होईल का पूर्ण उमरगा शहर? हद्द वाढलेले आहेत. हो ते हो मान्य हा. आहे. जेवढ्या गाड्या आहेत त्याच्यावर तर काम करायला पाहिजे ना नीट. बरं, काय त्याला काय कचरा गाडी सोबत बाई नसते. हं, कचरा गाडी सोबत माणूस जे असते त्याला भोंगा नाही, त्याचं हॉर्न नाही, काही नाही. त्यानं गल्लीतून निघालं ते लोकांना कसं कळणार आहे? हं, हं. बरं, आपण वारंवार त्याला तक्रार केलो, साहेबांना सांगितलो, अधिकाऱ्यांना सांगितलो, नगराध्यक्षला सांगितलो, मागच्या वेळेस पंचनामा सुद्धा केलो आपण. अजून त्याच्यात काय सुधारणा नाही. म्हणजे तुम्ही काय लेखी तक्रार कोणाला केलेली?
लेखी तक्रार केल्या, पंचनामा केला ना, पंचनामा केला ना. आपण ते महागी आपण नाही, जिल्हाधिकारी पंचनामा जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना आपण तक्रार दिली असं समजलं. त्यात काय? हो दिलं ना. अहो ते तर लय मोठा विषय आहे हो. की सेफ्टी टँक मधले जे आर्थिक व्यवहार आहे हं. ते भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. हं. त्याची तक्रार आम्ही नगरपालिका मुख्याधिकारीला केलो होतो, ओळीचे उत्तर दिले. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला तक्रार केलो. हं. त्याची आता चौकशी करण्यात येईल. हे आर्थिक अपहार म्हणजे नेमका म्हणजे काय, सेफ्टी टँक साफ करण्यासाठी 2,500ची पावती हा शासकीय, हा ते 2,500 सोडून ह्यांनी 10-12,000 रुपये प्रत्येक माणसातून घेतलेत. बर. आणि अतिरिक्त पैशाची घेतली. अतिरिक्त पैसे, आणि त्याची पावती नाही, काही नाही. बर. हे कधी काढलेलं आहे? 2024 ते 2025च्या दरम्यान नगरपालिकेत सेफ्टी टँकच्या नावाखाली हं. फक्त 10,000 रुपये जमा आहेत. त्या सेफ्टी टँकच्या सफाईच्या कारणावरून डिझेल उचलले जवळपास 2-4 लाख रुपयाचं. त्याची पावत्याच येतात माझ्याकडे. हं, हं, हं. आणि ह्यांना मी माहिती विचारलं तर ह्यांच्याकडे रेकॉर्ड नाही. म्हणजे हे एकूण प्रशासक काळामध्ये आणि घडलेलं आहे. माझ्याकडं त्या सेफ्टी टँक अर्जदारकांचे तक्रार माझ्याकडे लेखी आहेत. हं, हं, काही फोन पेने पैसे दिलेले आहेत, फोन रेकॉर्डिंग आहेत. हं, हं. त्याच्यावर कारवाई करा म्हणून मी सांगितलं तर ह्यांनी कारवाई करणार गेले. आता कुणाला काय बोलायचं? म्हणजे घंटा गाडीला आपण 1000दा सांगितलंय की बाबा त्याचा भोंगा चालू करा, गाडी व्यवस्थित ठेवा, गाडीसोबत एक महिला ठेवा. प्रभाग 11 मध्ये भरपूर कचरा. आता कचरा गाडीमध्ये जर लोक कचरा नाही टाकले तर कचरा कुठं टाकणार आहेत? बाहेर उघड्यावरच पडणार. उघड्यावर पडणार ना, नाली टाकणार, रस्त्यात टाकणार. मग त्याचा जाब कोणाला विचारणार आहे? अगदी बरोबर. ते प्रभागामध्ये जे निवडून नगरसेवक आहेत त्यांना जाब विचारणार ना. बरं आम्ही कोणाला विचारायचं? संबंधित विभागाच्या प्रमुख किंवा अधिकारी. मग त्यांचं काम आहे की नाही? हं, बरं त्यांनी काम करणं गेले. हं. बाकीच्या लोकांनी जे पदावर जे आहेत त्यांनी तर काम करायला पाहिजे ना, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना. मग आता तुम्ही हलगी लावण्याचा उद्देश काय मग? लोकांनाच कळणार ना. निदान हलगे लावलं तर लोक बाहेर येऊन बघतील ना, हलगे कशासाठी वाजलेले म्हणून. त्यानिमित्त कचरा तर टाकतील ना. एकीकडे चौकशीचे आदेश आणि दुसरीकडे जमिनीवरील वास्तव मात्र जसंच्या तसं. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. कचेरी येतात का? घंटा गाडी बी येत नाही. हं. दिवसाआड तर यावं का नाही घंटा गाडी. आणि गटार तर दीपावलीला काढलेला. आम्ही रोज ते कचरा इकडं तिकडं करावं, पाणी जात नाही म्हणून. मग तुम्ही कचरा कुठे टाकता? कचरा जाळता गोळा करून असंच. हं. तुमच्या प्रभागाचे नगरसेवक कोण आहेत? आवा दडगडे आवा मग तुम्ही अडचणी सांगता का त्यांना? सांगता, पण अजून त्याने सांगता म्हणते. तरी मी बी दाखवलं की तिने आले. हे काय रिकामी फ्लॅटवर टाकून जाळला होता. दिवसाआड बी येत नाही. असं प्रत्येक जण म्हणजे रिकाम्या प्लॉटवरच कचरा टाकतं काय तर? हा, मग कुठं टाका, जागाच नाही. कागदावर चौकशीचे आदेश असले तरी प्रत्यक्षात उमरग्यात स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. आता या सर्व प्रकारानंतर संबंधित प्रशासन नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.